सांगता घरी येऊन मनालीकडे चिठ्ठी का मागितली तुम्ही? आता ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे आहे की हा सुद्धा एक ट्रॅपच होता. हे तुझ्यासारख्या हुशार डिटेक्टिव्हला तेव्हाच कळायला हवं होतं, अगदी चिठ्ठी वाचल्या वाचल्या. मी तुलाच भेटायला आले. तुला हल्ली बरं वाटत नाही ना? म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात? हो, पण मनाची डॉक्टर. म्हणजे सायकियाट्रिस्ट आहे ती. तू तिला काय सांगितलंस? काय नाही सांगितलं तिला. तू काही सांगितलं तरी तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. उलट ती डॉक्टर तुला वेडी ठरवून वेड्याच्या इस्पितळात टाकेल. मी आता दारू सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित मी दारू पितो म्हणून तिच्या आईला मी मंजूला भेटल्याला आवडत नसेल. जो तुला फोन करून त्रास देतो तोच तुला मदतीच्या चिठ्ठ्या पाठवतो, आणि म्हणूनच त्रास देणाऱ्याच्या जागा आणि प्लॅन त्याला माहीत असतात. कदाचित ही शक्यता आहे. शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. मंजुबा, मंजुबा, म्हटलं होतं ना तुला, पागुल बुवा येणार. पागुल बुवा येणार. पागुल बुवा येणार. नाही सांगितलं होतं आला पागुल बुवा. नाही, नको काका. पागुल बुवा आला. नको काका. काका सोडा ना. काका सोडा ना मला. ओ काका सोडा ना. जाऊ दे मला इथून. काका सोडा. सोडा ना. चव्हाण, त्या घरातून किंचळण्याचा आवाज आला. मला वाटतं काहीतरी गडबड असेल. कोण आहे? कोण आहे? कोण आलाय? शकुताई, घाबरू नका. मी बंडोजी, अस्मितांचे सहकारी. मला वाटतं या घरातलेच फक्त लाईट गेलेत. ह्याचा मेन स्विच कुठं आहे? इथला. सरळ जाऊन उजव्या हाताने दादा. शकुताई, तुम्ही इथं थांबा. शकुताई, काय होऊन बसलो? काका, काका, शकुताई, यांना कोणीतरी मारलं. काकू, शकुताई, तुम्ही दोघी इथं होता ना? शकुताई, वहिनींच्याकडे बघा, त्यांना काय लागले का नाही ते. शकुताई, वहिनींच्याकडे बघा. वहिनी, आई, वहिनी, रमा वहिनी, वहिनी. काका,
वहिनी वहिनी शकुताई पाणी मारा. काकू काकू वहिनी शकुताई मला वाटतंय या काठीनंच काकांच्या डोक्यात कोणीतरी मारले म्हणून ते बेशुद्ध झालेत. पण मला एक कळत नाही की काकू कशा बेशुद्ध झालेत. तुम्ही इथं नाही मला नाही ठाऊक. मी कामाला गेले होते ना, मंजूला इथंच थांबायला सांगितलं होतं. कामावरून यायला आज जरा उशीरच झाला आणि मी जेव्हा आले तेव्हा समध्या लाईट गेल्या होत्या. दादा ओरडले. मी आले इथं तर मंजू पटकन बिलगली मला आणि मला नंतर लगेच तुम्ही आलात. लाईट लागल्यानंतर हे समजू दिसलं. शकुताई शांत. मंजू तू इथं कोणाला बघितलं होतस? कुणी मारलं काकांना? मंजू बोल. मंजू ए सायनाथ काय बघितलंस तू? काहीतरी बोल. हे बाळा बोल की. ए मंजू मंजू शक्य मला वाटतंय तिने हे सगळं बघितलंय आणि म्हणून तिला काय बोलता येत नाही. होणार असेल. कोण ओरडलं इथे? हे इथे कसे पडले? आणि ही काठी? हा काय प्रकार मी काय? सांगतो हे इन्स्पेक्टर. बघा तुम्ही कोण आहात? मी बंडोजी नाईक, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री यांचं सहकारी. आणि हे जे जखमी झालेत ते मधु काका या घराचे मालक आणि या त्यांच्या पत्नी रमा काका. इन्स्पेक्टर साहेब या काठीनं यांच्या डोक्याला मारहाण केली म्हणून ते बेशुद्ध. मला एक कळत नाही आहे की या रमा काकू कशा बेशुद्ध झाल्या. म्हणजे यांना जर कोणी मारहाण केली असती तर यांच्याही ओरडण्याचा आवाज आला असता. हो आम्हाला पण यांचाच आवाज आला. अहो आम्ही पाणी पण मारलं पण शुद्धीवरच येत नाही आहेत दोघं बी. तुम्ही कोण? मी शकू. मी या घरात काम करते, इथं जवळच राहते आणि ही माझी लेक मंजू. हवालदार यस सर. ॲम्ब्युलन्स मागवा. यस सर. कॉन्स्टेबल चव्हाण बोलतो. एक इमर्जन्सी होते. मी पत्ता कळवतो, तिथे ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवून द्या. लाईट कशामुळे गेले होते? लाईट गेले नव्हते. मेन स्विचची कुणीतरी छेडछाड केली होती. मी जाऊन बघितलं तेव्हा मेन स्विच बंद होता. ऑन केल्यानंतर इथं आलो तर हे सगळं दिसलं. तुम्ही आलात तेव्हा ह्या दोघी घरात होत्या? हो इन्स्पेक्टर साहेब. आणि त्या खूप घाबरल्या. तुमच्या समोर इथून कोणी पळालं का? नाही. याचा अर्थ हल्ला यांनीच केलाय. अहो नाही साहेब, मी काही नाही केलंय. आमच्यावर लय उपकार आहे तो यांचे. देव माणसं आहेत ती, मी कशी मारीन त्यांना? शकुताई तुम्ही दादा सांगा. शकुताई तुम्ही शांत. इन्स्पेक्टर साहेब मला असं वाटत नाही की हे शकुताईंनी केलं असेल. हो कारण मधु काकांनीच त्यांना काम मिळवून दिलं, त्यांना राहायला जागा दिली. ही हल्ला का करेल?
खरं तर मला त्या जयंताचाच डाऊट होतो. कोण जे? तो जयंत एक अट्टल दारुड आहे. त्या शकुताईंनी त्याला 10 वेळा बजावलं की मंजूला भेटू नकोस, तरी पण तिला भेटायचा, त्याला त्रास द्यायचा. तो आज इथे येणार होता असं कळलं म्हणून मी इथं आलो. हो, पण जेव्हा तुम्ही आलात तेव्हा ह्या दोघी इथेच होत्या ना, त्यामुळे पहिला संशय यांच्यावर जाणार. हो इन्स्पेक्टर साहेब, पण अहो खरंच सांगते, मी नाही मारलो. मग काय ह्या पोरीने मारले का? अहो साहेब, तुम्ही काय बोलून राहिला? अहो दादा सांग. एक मिनिट, घाबरू नकोस बेटा, जे काय ते खरं सांग. मला सांग, ह्या काकांना कुणी मारलं? तो होतीच नाही तर मग सांग बघू. साहेब पोर घाबरली. मला वाटत नाही हे काम शकुताईंनी केलंय, कारण उपकार कर्त्यावर कुणी घाव घालत नाही इन्स्पेक्टर साहेब. बंडोजी, ज्यांनी उपकार केला त्याच्यावर घाव घालणारी माणसं आहेत या जगात, आणि परिस्थिती हेच सांगते की या शकुनीच मधू काकांना मारलं असणार. आणि त्या धक्क्याने रमावहिनी बेशुद्ध झाले, आणि या मुलीलाही धक्का बसलाय. आम्हाला हिला अटक करावंच लागेल. हवालदार. येस सर. लेडी कॉन्स्टेबलला बोलवून घ्या. जी सर. शांत, मी बघतो. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटते की शकू इन्स्पेक्टर साहेब, हाच तो जयंता. जयंता? तर व्हॉट? बरा. इन्स्पेक्टर साहेब, शकुताईने 10 वेळा बजावून सुद्धा त्या पोरीला फेटायचं हो. का आला होता तिथं? बोल. चल इकडे. बघ मंजू, हात आला होता ना तुला भेटायला, यानीच मारलं ना त्या काकांना. बोल, का मारलं? मंजू मंजू, अरे काय झालं मंजू? शकुताई दादा घाबरली असं. बोल, तूच मारलंस ना? हो, मीच मारलं. पोटगेपणाने बोलतोय मीच मारलं? का मारलंस? बोल लवकर. सांगितलं ना मीच मारलं म्हणून. मला जेलमध्ये टाका. आता का मारलं ह्यानं काय फरक पडणार आहे का? का मारलं? चल, तुला दाखवतो. कसा बोलत नाही ना ते बघतो तुला. चल मंजू उठ ना मंजू. हॅलो मॅडम. आम्हाला संशय होता त्याप्रमाणे जयंत मंजूच्या घराच्या दिशेनेच गेला, पण तो तिच्या घरी नाही गेला, तो मधू काकांच्या घरी गेला. मंजू मधू काकांकडे हे त्याला कसं कळलं, आणि त्याने मधू काकांवर हल्ला का केला? तो गुन्हा कबूल करतोय पण बाकी काहीच सांगत नाही. रमा काकू बेशुद्ध आहे, मंजू शॉक मध्ये, ती काही सांगूच शकत नाही. त्या सगळ्याच गोष्टींमुळे मधू काकांवरच्या हल्ल्याचं रहस्य आणखीनच गडद झालं. असं वाटतंय अजूनही सगळं सत्य समोर आलेलं नाहीये, पण ते सत्य जाणून घेण्यासाठी मला जयंताला आणि मंजूला भेटायला हवं. अस्मिता मॅडम, जयंतने गुन्हा कबूल केलाय, पण तो अजून काय बोलायला तयार नाही. पण आमचा अंदाज असा आहे की जयंत तिथे मंजूला भेटायला तिला त्रास द्यायला गेला असणार, पण मधू काका मध्ये पडले म्हणून जयंतने मधू काकांना मारलं.
आणि ते पाहून रमाबाईंनी बेशुद्ध झाल्या. बर, मधू काका कसे आहेत आता? एनिथिंग सिरियस? नाही, मधू काका शुद्धीवर आले. हॉस्पिटलमधून उपचार आणि मलमपट्टी करून आजच सकाळी त्यांना घरी सोडले. हवालदार त्यांची आणि रमाबाईंची चौकशी करायला गेले. त्यांचं स्टेटमेंट मिळालं की FIR नोंदवून जयंत विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करू. या जयंताशी तुमचं काय भांडण झालं होतं का? काही वैर होतं का? मी नाकासमोर सरळ चालणारा माणूस, माझं कशाला ते जयंताशी वैर असेल? हा, एकदा त्यानं मंजूला त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी त्याला जरा बोललो होतो की बाबा रे, असं वागू नको, दारू पिऊ नकोस, बस. वय खरं तर तोच राग ठेवला असेल त्या जयंतानी मनात, आणि त्याला कळलं असेल मंजू घरी एकली आहे, म्हणून कदाचित त्यांनी नशीब मधुदादा होते म्हणून त्यांनी लाईट घालवली आणि ह्यांच्यावर हल्ला केला. वय, पण आम्ही आलो म्हणून मंजूला तो काहीच करू शकला नाही. बर, रमाबाईंनी कशा आहेत आता? एवढ्या बऱ्या नाही आहेत, म्हणजे अजून ग्लानीतच आहेत, खातपीत पण नाहीये. हो, घटना तशी वेगानं घडली की काही लक्षातच आलं नाही. त्यातून ते बिचारी फार हळवी आहे. मला असा इथं बेशुद्ध आणि जखमी पडलेला पाहून तिला सहन झालं नसणार, त्याचा त्रास झाला असेल तिला. मधू काका, तुम्ही जयंताला हल्ला करताना पाहिलं? नाही, एकतर हल्ला मागून झाला आणि त्यावेळी लाईट नव्हते, अंधार होता इथं. पण त्यानंच हल्ला केला असतो, त्याच्याशिवाय दुसरं कोण होतं इथं? मॅडम, हा फोटो बघितला? किती कोळी पोर आहे. अशा कितीतरी मुलींना फसवून त्रास दिला असेल आतापर्यंत. यावेळी पापाचा गडा भरला आणि पकडला गेला. इन्स्पेक्टर साहेब, तुमची हरकत नसेल तर मी एकदा जयंताशी बोलून बघू. विचारपूस करायच्या लायकीचा माणूस नाही येतो, पण तुमची इच्छा असेल तर बोला. थँक्यू. कोण आहे ही मुलगी? मंजूला त्रास देतोस तसा हिलाही त्रास देत होतास ना? नाही मॅडम, काहीतरी काय बोलताय? ती माझी मुलगी आहे, पिंकी. पण मला सोडून देवा घरी गेली. मंजूला पाहिल्यावर मला माझ्या पिंकीची आठवण येते, म्हणून भेटतो मी तिला. तुझ्या भावना समजू शकते, पण मला सांग, तू मंजूला भेटलेलं तिच्या आईला आवडत नाही हे तुला माहिती आहे ना? मग तरीही काल रात्री तू तिथे का गेला होतास? मी नशेत होतो मॅडम, तिची खूप आठवण झाली म्हणून गेलो. कोणं बोलतोस? तू काल नशेत नव्हतास, तू काल दारूच प्यायला होतास. माझा सहकारी बंडू तुला भेटला तेव्हापासून आमची नजर होती तुझ्यावर. काल तिथे बंगल्यात किंकाळी ऐकू आली तेव्हा बंडू तिथे गेला. त्याने स्विच ऑन केलं तेव्हा तिथे लाईट आले, तोपर्यंत तिथे अंधारच होता. तू जर मधू काकांना मारलंस तर त्या अंधाराचा फायदा घेऊन पळून का नाही गेलास? तिथेच का थांबून राहिलास? हे बघ, लॉजिकली तरी मला या सगळ्या गोष्टी पटत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर तू मधू काकांना मारलेलं नाहीयेस तर खोटा आळ स्वतःवर का घेतोस? बोल ना. मी तिथेच थांबलो आणि स्वतःवर आळ घेतला, कारण पोलीस शकुताईवर संशय घेत होते. त्यांना अटक करणार होते. मला वाटलं शकुताईनेच मारले मधू काकांना. त्या तुरुंगात गेल्या तर बिचाऱ्या मंजूचं काय होईल, या काळजीने मी आळ स्वतःवर घेतला मॅडम. पण शकुताई मधू काकांना का मारते ते मला माहित नाही मॅडम. बरं मला सांग, तू तिथं का गेला? आय मीन, मंजू मधू काकांकडे हे तुला कसं कळलं? ते बघा मॅडम, मी जेवढं सांगू शकत होतो तेवढं सांगितलंय तुम्हाला. आता आणखी काही विचारू नका. ठीक. ऐकलंय मी सगळं.
पण तो खरं बोलते कशावर? कदाचित त्यांनी रचलेली कहाणी असेल. मला तरी असं वाटतंय की तो जे काही सांगतोय ते खरं सांगतोय, पण सगळंच सांगत नाही. काही गोष्टी लपवतोय, हातचं राखून सांगतोय. आणि नक्की खरं काय हे जाणून घेण्यासाठी मला मंजूला भेटावं लागेल, तिला बोलतं करावं लागेल. मी येते आता. ठीक. हा मनाली, आपण कोणी मारलं असेल मला? जयंतानी की शकुनी? शकुनं पाहिलंय तर ती मला काही बोलत का नाहीये? मंजूने तिला काही सांगितलं असेल का? तिने काय ऐकलं तर नसेल. नाही, नसेल. तसं असतं तर तिने हवालदारांना नक्कीच सांगितलं असतं. मग कोणी मारलं मला? जयंतानं? दादा तू प्रमाणे चहा घेतला का? नाही ना, फक्त 2 घोट पाणी घेतलं. आराम करतायत खोली. मंजू कशी आहे? अहो तिने तर धसकाच घेतलाय. एक शब्द बी बोलायला तयार नाहीये. काल जोशी वहिनींकडे उगाच जास्त वेळ थांबले मी. वेळेवर आले असते तर एवढं समजा विपरीत घडलं तरी नसतं. अगं स्वतःला का दोष देतेस? तुला तरी कुठं माहित होतं असं काही घडणार आहे म्हणून. आणि काळजी करू नकोस, रमा ठीक होईल आणि मंजूला सुद्धा बरं वाटेल. मंजू आत्ता गप्प आहे, पण कधीही बोलू शकते. ती गप्प आहे तोवर तिला पुन्हा धाक दाखवायला हवा. पागुल बुवाला नको काका, काका सोडा ना. कुणी मारलं काकांना? काय बघितलंस तू? याचा अर्थ हल्ला यांनीच केलाय. हाच तो जयंत. बघ मंजू, हात आला होता ना तुला भेटायला, यांनीच मारलं ना त्या काकांना. पुन्हा पुढं काहीही बोलायचं नाही. बोललीस ना तुझं आणि तुझ्या आईचं. मंजू, कसं वाटतंय आता? अगं, त्या माणसाला पोलिसांनी पकडलंय. आता का घाबरतेस तू? मंजू खरं सांग, जयंत काका तुला त्रास देत होते ना? मग कोण त्रास देतंय तुला? आम्हाला सांग ना प्लीज. तू थांब, मी आलेच. बरं ते जाऊ देत, आम्ही खाऊ आणलाय तुझ्यासाठी. हे घे. मधु काका, ओ डॉक्टर, या या या. कसं वाटतंय तुम्हाला आता? मी बरं आहे. तुमची पेशंट मंजू काय म्हणते? आहे ती पण बरी आहे. ऍक्च्युली तिलाच भेटायला आले होते. तिला भेटले बाहेर, म्हटलं तुमची चौकशी करून जावं. बरं बरं.
बरं मला सांग, तू तिथं का गेलास? आय मीन मंजू मधू काकांकडे, हे तुला कसं कळलं? हे बघा मॅडम, मी जेवढं सांगू शकत होतो तेवढं सांगितलंय तुम्हाला. आता आणखी काही विचारू नका. काका, मला एक कॉल करायचा होता अर्जंट, आणि माझ्या मोबाईलची बॅटरी ड्रेन झाली. मी लँडलाईन वरून कॉल करू, चालेल? हो तू विचारायचं काय, करा ना. नाहीतरी मोबाईल आल्यापासून आम्ही लँडलाईन फारसा वापरतच नाही. करा करा, जरूर करा. हॅलो, कोण बोलतंय? आणि या नंबरवर का फोन केला? मी अस्मिता अग्निहोत्री बोलते. हा, अस्मिता मॅडम, हा आमच्या ताब्यात असलेला जयंतचा मोबाईल नंबर आहे. हॅलो हॅलो, नाही साहेब, आवाज नाही येते तुमचा नीट. मी बाहेर पडून फोन करते तुम्हाला. आवाज नव्हता जात. एक मिनिट. हा, मनाली, चल आपण जाऊया. काका, ही मनाली, माझी सहकारी. मनाली, मला जरा तुझा फोन दे ना ग, माझी बॅटरी. हो, आलेच. हा, हो. हॅलो. हा इन्स्पेक्टर साहेब, अस्मिता बोलते. हा अस्मिता मॅडम, मगाशी तुम्ही जयंतच्या मोबाईलवर का फोन केला होता आणि कट का केला? आणि तो लँडलाईन नंबर कोणाचा होता? तो लँडलाईन नंबर मधू काकांच्या घरचा आहे. ऍक्च्युली मलाही माहित नव्हतं मी कोणाला फोन लावते. मी फक्त त्या लँडलाईन वरून रिडायल केला आणि तो फोन जयंतला लागला. त्याचा अर्थ त्या लँडलाईन वरून याआधी जो कॉल केला गेला होता तो जयंतलाच केला गेला होता. हो मॅडम, काल रात्री 8:46 फोन आलाय. तो कॉल कोणी केला असेल? मॅडम, मी जयंतची पुन्हा चौकशी करतो. कदाचित खऱ्या गुन्हेगारांनी ट्रॅप करण्यासाठी जयंतला तिथे बोलावून घेतलं असेल. हा, बरोबर आहे, ही शक्यता आहे. आई, आपण आपल्या घरी जाऊया ना. अगं असं काय करतेस? रमा वहिनींकडे कोणच नाहीये, बरं नाहीये त्यांना. त्यासनी बरं वाटलं की जाऊ. हा, शकू, काल रात्री तू किती वाजता घरी आलीस? 9:15 वाजता आले. आणि काका तुम्ही? मी म्हणजे नक्की नाही सांगता येणार, पण 9 वाजले असतील. पण काय विचारताय तुम्ही? ते कळेल. आता तरी एवढंच कळलंय की काल रात्री 9 वाजेपर्यंत मंजू या घरात एकटीच होती. वय, त्याचाच फायदा त्या जयंतानी घेतला असेल. मधुदादा नेमके त्याच वेळी आले आणि त्या जयंतानी त्यांना. पण जयंतला हे कसं कळलं की मधू इकडे आणि तेही घरात एकटी आहे? त्यानं घरावर नजर ठेवली असेल. तो नेहमीच मंजूच्या मागावर असतो, त्याला दुसरा उद्योग काय? वय वय, हे अगदी खरं बोलतायत. नाही शकत. काल जयंत इथे आला होता, कारण साधारण 8:45 दरम्यान या इथल्या लँडलाईन वरून त्याला कॉल गेला होता. कोणी केला होता त्याला फोन आणि का केला होता? शकू, जयंत मंजूला भेटतो आणि ते तुला आवडत नाही म्हणून तुझा त्याच्यावर राग आहे. पण खरं तर तो तिला त्रास देण्यासाठी नाही, तर प्रेमापोटी भेटतो. पण हे समज तो जयंता कशापायी करत असेल? कारण जयंता हिच्यात त्याची देवाघरी गेलेली मुलगी बघतो.
एखाद्या बापाचं त्याच्या मुलीवर प्रेम असावं तसं प्रेम आहे त्याचं हिच्या. तिच्यासाठी दारू सोडण्याचा प्रयत्न करत होता. अरे वा, त्या बेवड्याला अचानक हिरो करून टाकलात तुम्ही. एवढे गुणगान गाताय त्याचे. मग त्यानं नाही मला मारलं तर मला मारलं कोणी? शकूने. हो, शकू तू मारलंस मधू काका. फक्त तुला वाचवण्यासाठी आणि तुझ्या विना ही पोरकी होऊ नये म्हणून जयतने स्वतःवर आळ घेतलाय. गुन्हा तू केलास आणि शिक्षा तो भोगतोय. अहो नाही, मी कसं पण जयंतवर आळ यावा म्हणून तू त्याला फोन करून बोलावलंस. त्याच्याबद्दल इतका राग होता तर त्याला मारायचं होतं. काकांना मारण्याची काय गरज होती? नाही नाही, मी नाही मारलं. अहो कसले वांगळ आरोप करताय हो माझ्यावर. हा? मी माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगते, मी नाही मारलं हो त्यासनी. रमावहिनी आणि मधुदादा देव आहेत आमच्यासाठी आणि मी त्यांचं मीठ खाल्लंय. मी त्यांना कसं पण मारेन हो. तू नाही मारलास मग कोणी मारलंय त्यांना? माझ्या आईने नाही मारलं हो त्यांना, ती नंतर आली. जया काकांना फोन करून मी बोलवलं होतं. तू बोलावलं होतं का? कारण मी एकटी होती सोबतीसाठी. काय म्हणली? सोबतीसाठी? आता तूच सांग, जयंत जर हिला त्रास देत होता तर मग हिने त्याला फोन करून सोबतीसाठी का बोलावलं असेल? याचा अर्थ स्पष्ट आहे. जयंत हिला त्रास देतच नव्हता, तो गुन्हेगार नाहीये. पण तरीही तू मारलायस मधू काका. नाही अहो, मी कशा पायी मारीन. अहो मी खरंच सांगते, मी नाही मारलं त्यासनी. का मारलंस काकांना? बोल. अहो खरंच सांगते, ऐका की माझं, मी नाही मारलंय त्यासनी. तिला का त्रास देताय? तिने नाही मारलं. हिने नाही मारलं तर मग कोणी मारलं? मी मारलंय. रमावहिनी, मला वाचवण्यासाठी तुम्ही असं काही बाई बोलू नका हो. हे पाप चौथ्याच्या पदरात कशा पायी घेताय तुम्ही? अहो तुमच्या नवऱ्याला, देव माणसाला तुम्ही कशा पायी माराल? अगं पण हा देव माणूसच काय, साधा माणूस सुद्धा नाहीये. सैतान आहे हा, सैतान. शकूच्या आधी मी घरी पोचले. दिवे गेले होते, ऐकू येत होतं आणि पुसटस दिसतही होत. गप्प. आवाज पडायचा नाही. गप्प एकदम. आता नुसता खेळ. सोडा ना मला. चल म्हणला ना. सोडा, मला त्रास देऊ नका ना. सोडा ना. मी जे पाहिलं ते खूप भयंकर होतं आणि धक्कादायक होतं. काकूने मी नाव सांगा. सोडा ना मला. सांग सांग सांग. बघतो तुझं कोण खरं मानते ते. तू जर काकूला सांगितलंस, तुझं आणि तुझ्या आईचं काय होईल ते नीट लक्षात ठेव.
याला मारल्यावर मी बराच वेळ सुन्न झाले होते. काय करावं सुचत नव्हतं. पण जेव्हा अस्मिता मॅडम शकूवर संशय घेत होत्या ना, तेव्हा मात्र मी सगळं बळ एकवटून इथं आले. तर मंजूवर आणि शकूवर अन्याय झाला असता. म्हणजे ज्या माणसाला मी देव माणूस समजत होते त्यांनीच माझ्या मंजूला आणि तो जयंत पोरीसारखा माया करायचा त्याला मी बोललो होतो. अस्मिता मॅडम, मंजूच्या बिघडलेल्या मनस्थितीला हा नीच कारणीभूत आहे. माझ्या हातून हा मेला कसा नाही, जिवंत कसा राहिला? इतकी वर्ष मी याच्या बरोबर संसार केला त्याची लाज वाटते मला. रमा, डोकं फिरलं की काय तुझं? काय वाटतील ते आरोप करते आपल्या नवऱ्यावर. मी फक्त मंजूची गंमत करत होतो. सांग मंजू, यांना सांग, मी काही तुला त्रास दिला का? सांग बरं यांना. मंजू, घाबरू नकोस. आता आम्ही सगळ्या तुझ्या पाठीशी आहोत. खरं सांग, हा माणूस तुला त्रास देत होता? काय गत करून घेतली साई सौताची? अगं मी माय आहे तुझी, मला तरी खरं सांग. हो. मग तू हे आईला किंवा रमा काकूंना का नाही सांगितलं? हो का, निदान मला तरी सांगायचं होतंस. त्यांनी भीती घातली होती, जर काही सांगितलं तर मला आणि आईला घराच्या बाहेर काढणार म्हणून. डॉक्टर हिच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवताय? स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी खोटं बोलताय चक्क. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तिला चांगली ट्रीटमेंट द्या डॉक्टर, तिला चांगली ट्रीटमेंट द्या. गप्प बसा. मी डॉक्टर नाहीये. मी खाजगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्री. एवढ्याशा लहान मुलीला त्रास देताना जराही लाज नाही वाटली तुम्हाला? अहो, तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाप आहात ना. आजोबा व्हायचं वय झालंय तुमचं आणि तुम्हीच तुम्हाला ना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला. ही शिक्षा झाली तरी तुमच्यासाठी कमीच. मॅडम, आता ह्या सैतानाला धडा आम्ही शिकवतो. चले चल. याला जास्तीत जास्त शिक्षा द्या, फासावर लटकवा. त्याची सावली सुद्धा मंजूर पडता कामा नये. चल. मॅडम, जयंत इथे आला होता हे त्याने तुम्हाला का सांगितलं नसेल? मधू काका माझा छळ करतात हे फक्त मी जया काकांना सांगितलं होतं आणि शपथ घातली होती की कोणाला सांगू नका म्हणून. अस्मिता मॅडम, जया काकांना पोलीस सोडतील ना? हो, पण मंजू, पुन्हा असा त्रास सहन करायचा नाही आणि कोणाला अशा शब्दाही घालायच्या नाही. कळलं? अस्मिता मॅडम, आभारी आहे. तुमच्यामुळे माझी मंजू वाचली.
मधू काका आता जेलमध्ये, त्यांना शिक्षा होईलच. जयंताची सुटका झाली, तो आता शकुताईंच्या परवानगीनं मंजूला भेटतो. आणि महत्वाचं म्हणजे त्याने दारू सुद्धा सोडली. पण मला कौतुक वाटलं ते रमा काकूंचं. स्वतःचा नवरा गुन्हेगार आहे हे कळल्यावर त्यांनी माघार नाही घेतली, तर त्यांनी मधू काकांना चांगलाच धडा शिकवला. ती मंजूला जे सांगितलं तेच सगळ्या मुलींना, सगळ्या तरुणींना सांगितलं. तुम्हाला जर असा कोणी त्रास देत असेल तर घाबरून जाऊन सगळ्या गोष्टी आतल्या आत दाबून ठेवू नका. त्याविरुद्ध आवाज उठवा. त्याच्या धमक्यांना घाबरू नका. सुरुवातीला कदाचित थोडा त्रास होईल तुम्हाला, पण कायमचा होणारा त्रास नक्कीच थांबेल. मंजूची केस तर सॉल्व्ह झाली. आता मी विचार करते जीत सरांना फोन करा. कदाचित मला त्रास देणाऱ्यापर्यंत ते मला पोहोचवू शकतील. बोला स्मिता.